ईशा मॅडम, गाडी तयार आहे, मी तुम्हाला सोडतो. नाही सर, नको. अहो, तुम्ही सरांचे स्पेशल गेस्ट आहात. चला सोडतो. नाही नको साहेब, पुढे रिक्षा मिळेल आम्हाला. ईशा मॅडम, असं काय करताय तुम्ही? नाही सर, थँक्यू, खरंच नको. हे बघा, सरांना जर कळलं ना की मी तुम्हाला असं जाऊ दिलं तर त्यांना ते अजिबात आवडणार नाही. बरोबर आहे झेंडे साहेब, पण कसं आहे, ईशा ह्या कंपनीत नोकरीला होती तोपर्यंत ठीक होतं, पण आता ती ह्या कंपनीची एम्प्लॉई राहिली नाही ना. काय काय सांगताय? येतो. ईशा मॅडम, सर, बाबाजी बोलले ते खरं आहे. मी नाही आता इथली एम्प्लॉई. सर, तुम्ही आजपर्यंत जी काही मदत केलीत मला त्यासाठी मनापासून थँक्यू. येते मी. सर, फोन वाजतोय तुमचा. सर, फोन वाजतोय. माझा चेहरा तर बोलत नाही ना. तू सांगत नाही ना सगळ्यांना की मी प्रेमात पडलोय. आता मला नाही येते काळजी. मी नाही लपवणार मला काय वाटतं ते. ईशा, तुला हेच हवं होतं ना. प्रेम आहे तर आहे. मी कबूल करतो, मी प्रेमात आहे. मी ईशावर प्रेम करतो. छान वाटलं, खरंच शांत वाटलं ईशा. आय लव्ह यू. आय लव्ह यू. विलास, आजपर्यंत ज्या प्रश्नाचं उत्तर तू माझ्याकडे सतत मागत होतास ना, त्या प्रश्नाचं उत्तर आज मी देणार आहे. येस, ईशावर माझं प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे. आय लव्ह ईशा. आणि हे अख्ख्या जगाला ओढून सांगणार आहे मी. मला कोणाची भीती आहे? हे बघ, तू आता इथून पुढे कुणाच्याही संपर्कात राहणार नाहीयेस. विलास, हे बघ, मी जे सांगतो ना ते अतिशय महत्वाचं आहे. मला तुझी काळजी आहे विक्रांत. काय झालं? जालिंदर जेलमधून सुटलाय. हॅलो जाधव दादा, मी पुष्पा निमकर बोलतेय. हा, तुम्ही ते खानावळीच्या नोकरीबद्दल बोलत होतात ना, ती आहे का हो अजून? म्हणजे मी करायला तयार आहे. कुठली दुसरी नोकरी असेल ना तरी करायला तयार आहे. मी पोळ्या पण रोज करून देऊ शकते. हा, मग कळवाल का मला? बर. हे काय? हे काय काय? ईशाची नोकरी गेलीये. विक्रांत सरांना मोठं तोंड करून म्हणालात ना उद्यापासून ती येणार नाही म्हणून. आता घर कसं चालायचं? अगं, मी तसं सांगितलं कारण ईशाचा सगळा अभ्यासाचा वेळ ऑफिसमध्येच जात होता. मग मला नोकरी करावी लागेल आता. अगं, पण मी जातोय ना दुकानात. महागाई किती वाढलीये माहितीये ना? 20 रुपयाला कोथिंबीरीची गड्डी झालीये. भाजी घ्यायला जायचं ना तर 100ची नोट निघून जाते.
गॅस 800 रुपये द्यावे लागतात हल्ली सिलेंडरसाठी. कसं चालायचं? हे बघ पुष्पा, माझ्या दुकानाच्या नोकरीवर आपण आजपर्यंत संसार चालवलाय, यापुढेही चालवलं नाही, मी ढकललाय म्हणून इतकी वर्ष चाललंय. यापुढे पण तसंच करायचंय का? बाबा, बरोबर आहे तुझं. पण मी काय म्हणतो बरं का पुष्पा, अभ्यास सोडून ईशानं नोकरी केलेली मला चालायची नाही. तिचं नुकसान आहे त्यात. पण बाबा, मी जर अभ्यास सांभाळून नोकरी केली तर काय प्रॉब्लेम आहे? तू का लक्ष घालतीस बाळा इकडे? तू आता फक्त अभ्यास म्हणजे अभ्यासाकडेच लक्ष दे. आयुष्यभर आम्ही फक्त तुमचंच ऐकायचं, तुम्ही कोणाचंच ऐकू नका. ईशाचं, या घराचं तुम्ही किती नुकसान करताय तुमच्या लक्षातच येत नाहीये नेमकं. ऑफिस सोडल्यामुळे माझं काय नुकसान झालंय हे कसं सांगू मी या दोघांना? आता सर भेटणार नाहीत मला रोज. कशी भेटू मी त्यांना? पण हा जालिंदर कोण आहे? तू कोण आहे हे महत्वाचं नाही, तू काय ना हे महत्वाचं आहे मायराजी. हो, पण तो कसा दिसतो ते महत्वाचं नाही. तू ज्यावेळी जेलमध्ये गेला ना तेव्हा भयंकर दिसायचा, तिरसट डोक्याचा होता एकदम. लवकर सुटला. झेंडे तुम्ही काय एवढे हायपर होताय? एखाद्या जंगली जनावराला तुम्ही असं पिंजऱ्यात कोंडून ठेवलं आणि काही दिवसांनी सोडून दिलं तर काय होईल मायराजी? कदाचित तो अग्रेसिव्ह होईल, तो अटॅक करेल. तेच होणार आहे आता. तो जालिंदर ना मोकाट जंगली जनावरासारखा झाला असणार. समोर येईल त्याच्यावर हल्ला करणार तो. तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. काय कळत नाही? तो डेंजर आहे हे सांगतो मी तुम्हाला, हे तुम्हाला कळत नाही? तो काहीही करू शकतो मायराजी, म्हणून ना त्याच्या बाबतीत आपल्याला रिस्क घेऊन नाही चालणार. ओके तुम्ही रिलॅक्स व्हा, तुम्ही शांत व्हा आधी. ते बघा, माझ्याकडे अजिबात वेळ नाही. तुम्ही बसा. वेळ नाही माझ्याकडे. तुम्ही बसा प्लीज, बसा. ओके. आता मी जे सांगतो ना ते तुम्ही सगळं लिहा. सरांची सिक्युरिटी वाढवायला लागेल ताबडतोब. गार्डची ड्युटी चेंज करत राहायचं. कुणावरही भरोसा ठेवता येणार नाही. पोलीस कमिशनरना फोन करावा लागेल. मी करतो. सरांच्या पोलीस प्रोटेक्शन बद्दल बोलायला लागेल. लिहा तुम्ही. ओके. हां, आणि ना सिक्युरिटी गार्डची ना नीट माहिती घ्या. कोण आहेत, फोटो, ID, कामाचा एक्सपिरियन्स सगळं. पण झेंडे, हे सगळं तर आपण नेहमीच करतो. म्हणून तर मी सरांना नेहमी विचारत असते की ते कुठे चाललेत. वी मेक शुअर वी हॅव ऑल द इन्फॉर्मेशन. माहित आहे, मला माहित आहे ते सगळं, पण नीट अजून जास्त मेंटेन करा. नाही, तुम्हाला जे करायचं ते करा, पण हे करा. ओके. तुम्ही बसा. तुम्ही बसा आधी. काय सांगतो ते ऐका. बसा. तर तुम्ही पण प्लीज. तुम्ही बसा, शांत व्हा आणि जरा श्वास घ्या. आता तुमचा प्रत्येक श्वास महत्वाचा आहे आणि त्यासाठी जे शक्य असेल ना ते मला करू द्या. करावंच लागेल ना. तर जालिंदर काय करणार आहे? जालिंदर काय करणार आहे? काही करणार नाहीये. तुम्ही जरा आधी शांत बसा, डोळे मिटा आणि दीर्घ श्वास घ्या आधी. आता माझ्या डोळ्याची पापणी सुद्धा लावू देणार नाही. तुमच्या आजूबाजूला करडी नजर असेल माझी. झेंडे, जालिंदर जेलमध्ये गेला, त्याला बराच काळ लोटलाय. तो जेव्हा गेला तेव्हा जसा असेल तसा आता तो राहिला नसेल. आपणही आता बदललोय. आणि तेव्हा जे काही घडलं आपल्यामध्ये, त्यात अनेक वर्ष गेले. आणि काळाचा महिमा खूप मोठा असतो झेंडे. अनेक गोष्टी बदलतात आणि तो जेलमधनं का बाहेर येतोय ना, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे तो बाहेर येतोय. कळतंय का? हे असं आपण खात्रीपूर्वक काही सांगू शकत नाही सर.
मग तुमची खात्री पटावी म्हणून मी प्रयत्न करेन, मी स्वतः जाऊन भेटेन त्याला. या गोष्टी सगळ्या का घडल्या, कशा घडल्या हे सगळं त्याला समजावून सांगेन, त्याचा गैरसमज दूर करेन. मग तर भीती गेली तुमच्या मनातली. समोर वाघ दिसतोय, तो भुकेलेला आहे हेही दिसतंय, तो आपल्याकडे रोखून बघतोय आणि आपण काय करायचं? त्याला नमस्कार करायचा, म्हणायचं वाघोबा दादा आपण मैत्री करूया, तुम्हाला खाऊ नको हा प्लीज. जेणे प्रेमाने गोष्टी सांगितल्या तर गोष्टी बदलतात आणि आपण नेहमी खरं बोलावं, माझा विश्वास आहे त्यावर. सर असले रोमॅन्टिक विचार इथं करून नाही चालणार. मिडल क्लास लोकांनी असे विचार केले ना तर ते एक वेळेस ठीक आहे, पण आपण असे विचार करून नाही चालणार. आपलं आयुष्य काय आहे सर? तुमच्या मागे 10 लोक लागलेले असतात, त्यातून हा जालिंदर. ते तुमची सिक्युरिटी टाईट करणं हा एकमेव उपाय नाहीये यासाठी. मायराजी तुम्ही लिहून घ्या. कर्ज तोडून सगळ्यांना इकडे बोलावं लागेल मुंबईला. इथे मुंबईतल्या फ्लॅटवर त्यांना शिफ्ट करू आपण, म्हणजे आपली नजर राहील. बस झाला आता, बस झाला. विक्रांत सरंजाम आहे मी घाबरत नाही कोणाला, आणि कोणी आलं म्हणून त्याला घाबरून पिढ्यात लपून बसणारातले मी नाही. बस झाला आता. मग काय तू त्याला समोरासमोर जाऊन भेटणार आहेस? होय, समोरासमोर जाऊन भिडणार त्याला, जालिंदरला? पंधरा वर्षापूर्वी जालिंदरनं तुमच्यावर गोळी झाडली होती, मी मध्ये पडलो होतो, तेव्हामुळे तुम्ही वाचलात आणि फक्त याच्यावर निभावलं. तुमचं आजचं जे आयुष्य आहे ना ते माझ्यामुळे, आणि त्याची सगळी जबाबदारी ही माझी आहे. मी जे काय करेन ना ती माझी ड्युटी आहे, आणि या ड्युटीच्या आड मी कुणालाही येऊ देणार नाही, तुम्हाला सुद्धा. आता इथून पुढे तुम्ही जे काय कराल ते मी सांगितल्याशिवाय करायचं नाही. मी सांगेल त्याला भेटायचं, मी सांगेल त्याला बोलायचं. महाराजी तुम्ही लिहून घ्या. सरांवर 24 तास नजर ठेवायची. 24 तास सरांची सगळी कामं तुम्ही करायची, सगळ्या मीटिंग तुम्ही करायच्या. तुम्ही कुठेही जायचं नाही. झेंडे. महाराजी तुम्ही लिहिलं मी काय सांगितलं ते? हो लिहिलं. हे अतिशय महत्वाचं आहे, खूप डेंजरस आहे हे, कळलं? ऑफकोर्स झेंडे. सरांची सिक्युरिटी ही माझी सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे. गुड. मी काय सांगतो ऐकताय? तुमच्या हृदयाचे ठोके इथे ऐकू येतात. तुमच्या काळजाचा प्रत्येक ठोका ही माझी जबाबदारी आहे, आणि ती कशी पार पाडायची ना ते माझं मला ठरवू द्या. झेंडे झेंडे. नोट्स मध्ये काय प्रॉब्लेम आहे? नाही ना ग. मग हा मेसेज? काय सांगू, मला तर विक्रांत सरांना रोज नाही भेटता येणार आहे. आता म्हणजे? अगं बाबांनी मला नोकरी सोडायला लावली, आणि ते त्यांनी सरांना सांगितलं. शपथ. आता हे काय नवीन? बघ ना यार, मला त्यांना भेटता येणार नाही आता रोज. काय होणार आहे आमचं? ईशा ग तू पण ना. हे बघ, जगातली प्रेम करणारी सगळी माणसं का ऑफिस मध्येच भेटतात का? नाही. मग थांब. ओ माईमकर काका, एक मिनिट थांब. अगं काका काका, तुम्हाला जर गर्लफ्रेंड असती ना तर तुम्ही तिला कुठे भेटला असतात?
अगं ए तू वेडी आहेस का तू? घराच्या समोर उभं राहून काही काय बोलतेस? आणि ते चिडले असते तर? अगं ते नाही चिडणार, त्यांचं जाऊ दे ग. हे बघ, ऑफिसला न जाणारी माणसं प्रेम नाही करत का? करतात. मग ते कुठे भेटतात? सो बाबू, अब शुरू हो जाओ. आणि हा जो काही मला मेसेज केलाय ना, त्याऐवजी विक्रांत सरांना फोन कर. काय? अरे बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी जगह बहुत होती है मिलने के लिए. समझी सॅनोरिटा? नुसतं नाही, फोन करा आता. विक्रांत, तू बसून घे, मी आलोच. बोला. सर बोल बोल. सर मी आता ऑफिसला नाही येणार आहे. तुला काम खूप आवडायचं ना ऑफिस मधलं, काही दिवस तुला वाईट वाटेल. नाही सर, तसं नाही सर. तुम्हाला भेटायला नाही मिळणार म्हणून. हॅलो. सर आता आपण कसं भेटायचं? म्हणजे ऑफिसमध्ये नाही मग. आपल्याला भेटायला ऑफिसचं निमित्त कशाला पाहिजे ईशा? याआधी नशिबाने आपल्या दोघांची भेट घडून आणली होतीच की, कर्जतच्या देवळात आणि बेंगलोरच्या रस्त्यावर. काय बोलताय? सांग ना. अगं गप ना. काय? नाही सर, सॉरी. सांग, कधी भेटायचं? कुठे भेटूया? हो, नाक्यावरचा कॅफे. हा चालेल. काय चालेल? आमच्या चाळीतून बाहेर पडलं ना की डावीकडे एक मोठा चौक आहे. तर त्या चौकात एक कॅफे आहे, ते भेटूया आपण. 1 तासात भेटूया. चालेल? हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. कट झाला. त्यांनी पत्ता ऐकला ना? बहुतेक ऐकलाय. चाळीतनं बाहेर पडल्यावर डावीकडे. बघ, त्यांना फोन केला म्हणून किती बरं झालं नाही? हो ग, आम्ही भेटणार आहे आता. हो. खूप सोपं होतं ना हे? हो मॅडम, त्याचं क्रेडिट तुम्ही मला द्या, कारण मी सोपं केलं ते तुझ्यासाठी. हो ग, पण आम्ही भेटणार आहे. येस. कोण भेटणार ग? बाबा ते मैत्रीण. अभ्यासासाठी मैत्रीण भेटणार आहे काका. हो काय? वा वा. बरं ईशा, चल बस अभ्यासाला आता. मैत्रीण इथेच यायची आहे ना? हो बाबा, तुम्ही पुढे वा, मी आलेच. ये लवकर. वेडी आहेस का जरा? हा? अगं मैत्रिणीकडे अभ्यासाला चाललोय असं नाही सांगतायत का बाबांना? आई शपथ, या बाबांसमोर नाही खोटं बोलतायत. मग आता सरांना कॅफे जॉय मध्ये कशी भेटणार तू? चला, येत आहे ना ग अभ्यासाला? हो. आता काय करायचं? आता अभ्यास करायचा. हसते काय तू? कसं बोलतेस तू? जा. सॉरी. जा मिनट. अगं गुरु सॉरी. अगं सॉरी. चलो. विलास, माझा एक कॉल अर्धवट राहिलाय. रेंज गेली. तुझा फोन बघू 1 मिनिट. गेली ना रेंज? गुड. गुड म्हणजे? तेच चेक करायला आलो होतो. जामर बसवलाय. काय चाललंय हे सगळं विलास? हे बघ जालिंदर, फोनवरून तुझा माग काढू शकतो. आता तो जेलमधनं सुटलाय म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकल्यासारखं वागवणार आहेस का? फोन बंद म्हणजे बंद. मी कुठली रिस्क घेणार नाही. विला